1994 ला दिलेलं आरक्षण रद्द करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। कशाच्या आधारावर आरक्षण दिलं, श्वेतपत्रिका काढा असंही जरांगे यांनी म्हटलंय। श्वेतपत्रिका काढण्यासाठी जरांगेंकडून सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम देण्यात आलाय। तर जातींचा समावेश कुणी केला बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा आहेत। जरांगेंच्या मागणीनंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। तुम्हाला कुणबीच धरायचा असला आणि मराठ्यां कुणबीची पोटजात मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोटजात असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर 180 जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा। 94 ला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा, त्याची श्वेतपत्रिका काढा। हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलं हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे। हे दिलंय कसं? 180 जाती जर 83 क्रमांकाला आहेत ओबीसीच्या यादीच्या 1967 ला आरक्षण दिलं त्यावेळेस तिथं कुणबी आहे, बाकीच्या जाती आहेत, त्याच्यात मेन जाती आहेत आणि मेन जातीच्या उपजाती पोटजाती ह्या त्यानंतर घेतल्या। 350 400 काय घ्यायच्या तेवढ्या पोटजाती म्हणून घेतल्या असल्या तर मराठा सुद्धा घ्या, जर घ्यायच्या नसल्या तर त्या कशा घेतल्या याचं उत्तर आम्हाला द्या। त्यांना मुळात ह्या ओबीसी मंडल आयोग तो कधी इम्प्लिमेंट झाला, पहिल्यांदा किती जाती होत्या, त्यानंतर एक्सक्लुजन इन्क्लुजनसाठी स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे ना, कुणी घातल्या, कशा घातल्या, अचानक नोंदी आल्या, हे काही बोलतात। त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ऍड होत असतील की जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1994 पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना ते आयोग आहेत आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे। आणि कुणी घातल्या, कशा घातल्या, ऍड झाल्या, हे बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे हा।